होतील सगळे स्वप्न साकार, फक्त करा वेगळे विचार. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही जगापेक्षा वेगळा विचार करता आणि लोक तुम्हाला समजून घेत नाही? मे 2026 हा महिना तुम्हाला सांगत आहे, यावेळी लोक तुम्हाला केवळ समजून घेणार नाही तर तुम्हाला फॉलो करतील. कुंभ राशी म्हणजे नवीन विचार, इनोव्हेशन आणि मोठं विजन होय. तुम्ही फक्त प्रेझेंटमध्ये जगत नाही तर तुम्ही फ्युचर क्रिएट करता. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात आणि हीच तुमची सगळ्यात मोठी शक्ती आहे. तुमचं थिंकिंग तुम्हाला गर्दीपासून वेगळं ठेवतं. तुमचं विजन भविष्यातील मार्ग तयार करतं. या महिन्यात लक्षात ठेवा, स्वतःसारखं राहा, कारण तुमच्यासारखा दुसरा कोणीच नाही. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनापासून स्वागत करते. आपण मे 2026 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण कुंभ राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहेत. 7.5च्या या शेवटच्या टप्प्यात ते तुम्हाला डीप थिंकिंग करायला सांगत आहे, समय ठेवायला सांगत आहे आणि नवीन आयडियाज देखील तुम्हाला देत आहेत. तुमच्या यशाचं एकच सूत्र आहे, ते म्हणजे वेगळं विचार करा, धाडसाने करा. तुम्ही आज जो विचार करता ते इतरांना पुढील महिन्यात समजतं. थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व प्रगल्भ करणारा आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कुंभ जातकांनी या महिन्यात 5 चुका प्रामुख्याने टाळायला हव्या. त्यातली पहिली बाब म्हणजे स्वतःला आयसोलेट करू नका. अनेक वेळा तुम्ही एकटे राहता आणि त्याचा त्रास तुम्हाला कुठेतरी होत असतो, म्हणून स्वतःला आयसोलेट करू नका. दुसरी बाब म्हणजे ओव्हर थिंकिंग टाळा. थिंकिंग ठीक आहे, मात्र ओव्हर थिंकिंग नको. तिसरी बाब म्हणजे लोकांपासून दूर जाऊ नका, त्यांचा त्रास तुम्हालाच होऊ शकतो. चौथी बाब म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि 5वी बाब म्हणजे कामं अर्धवट सोडू नका. या गोष्टींची तुम्ही योग्य ती काळजी घेतली, या 5 चुका टाळल्या तर हा महिना तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकतो. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता तुमचे राशी स्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहे, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. अचानक उत्पन्न वाढेल, बचतीमध्ये वाढ घडून येईल. कुटुंबात थोडे मतभेद होतील, मात्र मनभेद होऊ देऊ नका. तुमच्या शांततेमुळे सर्व काही ठीक होईल. वाणी थोडी स्पष्ट होईल, त्यामुळे सत्य जरी असलं तरी ते सौम्यपणे बोललं गेलं पाहिजे. 11 मे नंतर तुमच्या वाणीमध्ये सौम्यता येईल, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. मंगळदेव 11 मे रोजी तुमच्या परिश्रम स्थानात येणार आहेत, जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. परिश्रम तुम्ही करीत आहात, तुम्ही एका ठिकाणी कधीच बसत नाही. तुमचे छोटे मोठे प्रवास सुरू असतात, कामामध्ये बदल सुरू असतात. त्यात परिश्रम स्थानात येणार असल्यामुळे तेव्हापासून तुम्ही अत्यंत स्मार्ट वर्क करणार आहात, म्हणून त्या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती, मातृसौख्य या सर्व दृष्टीने विचार केला असता घरात बदल होतील. वास्तूचं नूतनीकरण होईल. नवीन वस्तू घेण्याचा देखील जातक विचार करू शकतात, मात्र आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वाहन चालवताना सावध रहा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. तुमचे चतुर्थ स्थानात आलेले आहे, त्यामुळे अनेक बाबी सकारात्मक घडणार आहेत. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने विचार केला असता तुमचं थोडं प्रॅक्टिकल लव होईल. भावना आहेत, परंतु त्या तुम्ही एक्सप्रेस करू शकणार नाहीत. विवाह इच्छुकांसाठी उत्तम योग जुळून येत आहे, फक्त थोडा संयम ठेवावा लागेल. संततीची क्रिएटिव्ह ग्रोथ होईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे पंचमेश पंचम स्थानात येतील. तिथे गुरुदेव विराजमान आहेत, त्यामुळे निसर्ग कुंडलीतील सगळ्यात मोठे दोन्ही शुभ ग्रह बुध आणि गुरु तुमच्या पंचम या इष्टदेवाच्या स्थानात युतीत येतील. ती तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक बाब ठरेल, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा.
आता कुंभ जातकांसाठी एक प्रश्न. तुम्ही आयुष्यात कोणत्या गोष्टीत वेगळं काहीतरी करायचं ठरवलं आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने या महिन्यात मानसिक ताण जाणवेल. झोपेच्या संदर्भात प्रश्न निर्माण होऊ शकतात. घेतलेलं कर्ज हळूहळू कमी होईल. शत्रू स्वतः माघार घेतील. तुमच्या इंटेलिजन्स समोर ते टिकाव धरू शकणार नाहीत, म्हणून तुम्ही जास्त काळजी करू नका. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना कुंभ जातकांना प्रगती देणारा आहे. नोकरीमध्ये तुमचं काम सर्वांच्या नजरेत येईल. व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. तुमचे विचार तुम्हाला पुढे घेऊन जातील. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या. महाभारतात भगवान श्रीकृष्ण हे सगळ्यांपेक्षा वेगळे विचार करणारे असतात. ते रणनीती आखण्यामध्ये मास्टर होते आणि कुंभरास ही नेहमी रणनीती आखण्यात मास्टर राहिलेली आहे. वेगळा विचार करणारे इतिहास घडवतात, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने जीवन तुमचं शांत होईल. तुम्ही आध्यात्मिक प्रगती करणार आहात, मात्र आरोग्याची तेवढीच काळजी घ्या. महिला वर्गाचं इंट्युशन पॉवर प्रबळ होणार आहे. घर करिअरसह अनेक आघाड्यांवर तुम्ही यश मिळवाल. क्रिएटिव्ह एनर्जी तुमच्यात असते. तुम्ही इन्स्पिरेशन आहात, त्यामुळे लोक तुमच्याकडे अत्यंत आदराने पाहतात. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने कुंभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने तुमचे भाग्येश 14 मे रोजी भाग्याच्या भाग्यात जाणार आहे. हा खूप मोठा शुभसंकेत आहे. चतुर्थेश चतुर्थ स्थानात विराजमान आहे. तृतीयेश तृतीय स्थानात जाणार आहे. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होतील. हा महिना तुमच्यासाठी कर्माचा, सुखाचा, समृद्धीचा राहील, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्मेश स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत जातील. त्यामुळे कामात काही अडचण येणार असल्या तरी त्या काळात तुम्ही स्मार्ट वर्क करणार आहात. वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न कराल. तुमचं थिंकिंगच तुमचं सोल्युशन आहे. जग बदलणारे लोक नेहमी वेगळा विचार करणारे असतात. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने हळूहळू तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमचं विजन देखील प्रत्यक्षात येऊ शकतं, ज्यामुळे हा काळ तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो. या काळाचा छान उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने टेक्नॉलॉजीवर, लर्निंगवर, प्रवासावर तुम्ही खर्च करणार आहात. हा खर्च भविष्यातील गुंतवणूक ठरणार आहे, म्हणून तुम्ही तो नक्की करा. कुंभ जातकांसाठी एक प्रश्न. तुम्ही शेवटचं कोणतं नवीन स्किल शिकलात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता आपण या महिन्यातील तुमचा स्कोअर समजून घेऊया. त्यात सर्वप्रथम पैशाच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 8 गुण देता येतील. म्हणजे तुम्हाला विविध मार्गांनी बऱ्यापैकी पैसा प्राप्त होण्याचे योग आहेत. प्रेमाच्या दृष्टीने विचार केला असता थोडे अडथळे, अडचणी, गैरसमज हा विषय येत असल्यामुळे 10 पैकी 6 गुण देता येतील. करिअरच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमची प्रचंड मोठी ग्रोथ घडून येणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे 10 पैकी तब्बल 9 गुण दिले जात आहेत. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने कुंभ राशीसाठी या महिन्यातील 2, 12 आणि 30 हे दिवस विशेष शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. 9, 18 आणि 27 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळ्या, समस्या जाणवतील, म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा. कुंभ जातकांनी शनिवारी यथाशक्ती दान करावं. हा उपाय लाभदायक ठरतो. शनिदेवाच्या मंत्राचा जप करावा. ओम शम शनेश्वराय नमः या छोट्या मंत्राचा तुम्ही जप केला तरी चालणार आहे. पाण्यामध्ये थोडंसं तीळ टाका. त्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्या. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील.
ब्रेसलेटच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी फिरोजा हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. एकाकीपण, समाजातून गैरसमज अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. हे तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तेथून तुम्ही ते मागवू शकता. ब्रेसलेटसोबत ते धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड आपण देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतो, त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण ते बुकिंग करावे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्ही फक्त वेगळे नाहीत, तुम्ही फ्युचर आहात. या महिन्यात स्वतःवर विश्वास ठेवा, जगाला दाखवा तुमची ताकद. हे चॅनल फक्त ज्योतिष सांगत नाही तर तुमच्या आयुष्याला दिशा देखील देतं. इथला प्रत्येक शब्द तुमच्या यशासाठी आहे आणि म्हणून व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. पुन्हा भेटू. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.